मेष रास जाणून घ्या फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी कसा असेल. मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना फलदायी ठरेल. या महिन्यात तुम्ही कोणत्याही दिशेने पूर्ण झोकून देऊन काम कराल, त्यात तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. परंतु तुमच्या बुद्धी आणि विवेकाच्या मदतीने तुम्ही त्यावर उपाय शोधू शकाल आणि तुमचे सर्वोत्तम देऊ शकाल. या काळात तुमचे कनिष्ठ तुम्हाला पूर्ण सहकार्य करताना दिसतील. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवास आनंददायी आणि फलदायी ठरेल. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्या आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी महिन्याचा दुसरा आठवडा खूप शुभ असणार आहे. या काळात व्यवसायाशी संबंधित लोकांना पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होईल, तर नोकरदार लोकांची स्थिती वाढेल. विविध स्रोतांमधून मिळणाऱ्या कमाईमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. फेब्रुवारीच्या मध्यातील काळ संमिश्र असणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायाशी संबंधित लोकांमध्ये काही चढउतार दिसतील. या काळात हाडांशी संबंधित आजार किंवा दुखापत होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायासाठी महिन्याचा दुसरा भाग पहिल्या सहामाहीपेक्षा चांगले परिणाम देईल. या काळात पैशाची आवक वाढेल. व्यवसायात विस्तार होईल. नोकरीची इच्छा पूर्ण होईल. नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा महिना कधी उष्ण तर कधी मऊ असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला काही गैरसमजामुळे तुमच्या प्रियजनांशी तुमचे संबंध बिघडू शकतात. परंतु हा गैरसमज दुसऱ्या आठवड्यात दूर होईल आणि तुमचे नाते पुन्हा रुळावर येईल. महिन्याच्या मध्यात तुमचे प्रेम जोडीदारासोबतचे नाते खूप घट्ट होताना दिसेल. या काळात तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवाल. ऐशारामात वाढ झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील आणि तो तुमची पूर्ण काळजी घेईल. उपाय: देवी दुर्गा आणि श्रीयंत्राची रोज पूजा करा आणि श्री सूक्ताचे पठण करा. या काळात तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवाल. ऐशारामात वाढ झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील आणि तो तुमची पूर्ण काळजी घेईल. उपाय: देवी दुर्गा आणि श्रीयंत्राची रोज पूजा करा आणि श्री सूक्ताचे पठण करा.